ते उचल ना यार. काय सांगायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सगळं जीवन घेऊन आणि आपल्या बुद्धिमत्तेने अत्यंत चांगल्या पद्धतीची जे ते माईक लावायचं ते कुठे दुसरं राहू दे, हा माईक राहू द्या. तो नाही हो. बाबासाहेब आंबेडकर नसते राजाने विचारून ते खाली पडलेलं आता खाली पडलेलं आहे ते कुठे बाबासाहेब आंबेडकर खाली पडलाय. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे सर्वांना सूट मिळाली. अरे आता इथे पडला मी बघितला. आंबेडकरांच्या मुळे अरे ते चिमटा होता. बाबासाहेब आंबेडकर राजघरात राजकीय नुसते राज आणि तिथे असते सांगता येत नाही. त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या काना कोपऱ्यातून लाखोच्या संख्येने लोक येतात. अच्छा. आणि योग येतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी लावू काय 2 वाजता फोन करतो. होळीच्या पलीकडे पर्यंत जायला लागलेली असते. माईकवर लावायचं मी लावू काय. आणि बाबासाहेब आंबेडकर आमचं अत्यंत मोठं सुद्धा स्थान आहे. मी तुम्हाला सांगतो की माझ्या पाठीशी उभे राहिले बाबा, माझ्या पाठीशी उभे राहिले बाबा, म्हणून दिल्लीमध्ये घेतलेला मी मंत्रिपदाचा ताबा. अरे जर तुम्ही कार्यकर्ते असाल तर गोर गरिबांसाठी राहा. अरे जर तुम्ही खरे कार्यकर्ते असाल तर गोर गरिबांसाठी राहा, नाही तर तुम्हाला आशीर्वाद देणार नाही बाबा. बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार मोठं व्यक्तित्व. ठीक आहे, आमच्या सगळ्या आजूबाजूला स्टेज असतील चांगली गोष्ट आहे. आपला पक्ष वाढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्वांनी घेतल्याशिवाय त्यांना पुढे जाता येणार नाही. फार चांगली गोष्ट आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊनच सगळेजण पुढे चाललेले. पण एकत्रितपणे जरी निळे झेंडे एकत्रित आले तर एक मोठी ताकद उभी राहू शकते. या शिवाजी पार्क मैदानावरती 1990 मध्ये आपलं ऐक्य झाल्यानंतर एक प्रचंड अशी सभा झाली होती आपली. भारतीय दलित क्रांतीच्या काळामध्ये गावागावाशी माझा संपर्क आला. भारतीय दलित क्रांतीच्या काळामध्ये वस्ती वस्तीशी माझा संपर्क आला. सगळ्या देशाच्या अनेक राज्यामध्ये भारतीय दलित पंथ जाऊन आणि आज मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षासाठी पॅन्थर बरखास्त करावं लागली. मला सर्व रिपब्लिकन पक्षाचे एकत्र आले होते आणि भारतीय दलित पॅन्थर गावागावामध्ये लागलेले बोल, गावागावामध्ये प्रचंड अशा पद्धतीची दहशत होती. आमचा पॅन्थर जो आहे तो पॅन्थर गावागावामध्ये जात होता. अलीकडे आपण पाहिलेलं आहे की चित्ते कुठून येतात आणि सगळीकडे फिरू लागलेले आहेत. या गावामध्ये चित्ता आला, त्या गावामध्ये चित्ता आला, त्या चित्त्याने मानवहानी करता का म्हणा. पण आमचे चित्ते जे होते आमचे चित्ते गावागावामध्ये जात होते, टरकारी फोडत होते आणि पुढेच आमच्या वाटेला येत नव्हतं. जर ते आमच्या वाटेला आले तर त्यांना माहित होतं की त्यांची वाट लावल्याशिवाय हा पॅन्थर अजिबात राहणार नाही, म्हणून पोलीस समोर येत नव्हतं. मी जात होतो त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असायचा. आपली समाजाची माणसं मोठ्या ताट मानेने त्या गावामध्ये उभी राहायची. आमचा नेता गावात आलेला आहे, तुम्ही काय करणार आहे सांगा, आणि कुणी काही करत नव्हतं. मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज आपल्या पॅन्थरमध्ये येत होता. गावागावातली माणसं पॅन्थरमध्ये येत होती आणि आम्हाला जसं आरक्षण मिळतंय तसं मराठा समाजाला, ब्राह्मण समाजाला आरक्षण द्या ही सर्वात अगोदर मागणी आपण केली आहे. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालवायचा असेल तर तळागाळातल्या सर्व कष्टकऱ्यांना आपल्याला एकत्र आणावं लागेल. सगळ्या जाती धर्माच्या माणसांना एकत्र आणावं लागेल. फक्त बौद्ध समाजाच्या ताकदीवरती राजकारण आपल्याला करता येणार नाही.
आणि आपला पक्ष माझा जुना पक्ष आहे. काँग्रेस पक्ष 1885 स्थापन झालेला पक्ष, स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी स्थापन झालेला काँग्रेस पक्ष नंतर स्वातंत्र्यानंतरही त्या नावाने पुढे चालत राहिला. आणि मला वाटतं की त्यानंतर जर सगळ्यात जुना कुठला पक्ष असेल तर 3 ऑक्टोबर 1957 नागपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 झालं. आणि दिल्लीमध्ये मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा देण्यात आली नाही. नेहरूंचं सरकार त्या काळामध्ये होतं, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीसाठी जागा दिली नाही. बाबासाहेबांचं बॉडी या ठिकाणी आणली आणि या चैत्यभूमीला शिवाजी पार्कला जे स्मशान आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यविधी झाला. त्यावेळेला गावागावातली माणसं धसा रडत होती आणि अनेक माणसं, लाखोच्या संख्येने माणसं, जर आपण त्या काळातले फोटो पाहिले तर तुम्हाला दुःख व्हावं लागेल. ही माणसं त्या अंत्यासाठी होती. बाबासाहेबांचं कर्तव्य फार मोठं होतं. ती काँग्रेस बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेला हलवलेली काँग्रेस पार्टी होतो. आम्ही काँग्रेस पक्षासोबत होतो. आणि आज काँग्रेस पक्षाने बाबासाहेबांना 2 वेळेला हलवलं. याच काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सेंट्रल हॉलमध्ये लावला नव्हता. याच काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न किताब दिला नव्हता. याच काँग्रेसने 26 नोव्हेंबर या दिवसाला महत्व दिलं नव्हतं. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा ड्राफ्ट हा राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला. त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आप ही संविधान के सही सूत्रधार है. तर बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठे होतं. या देशाचा नेपाळ कधीच होऊ शकत नाही. जर कोणी या देशाचा नेपाळ करण्याचा प्रयत्न केला तरी नेपाळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या देशामध्ये अनेक आंदोलन झालेले आहेत. नक्षलवाद्यांचं आंदोलन, खलिस्तानचं आंदोलन, नामांतराचं आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन, मजुरांचं आंदोलन, अनेक आंदोलन या देशामध्ये झाली. जोपर्यंत माझ्या बाबाचं संविधान आहे तोपर्यंत या देशामध्ये अशा पद्धतीची वेळ अजिबात येणार नाही. आंदोलन करताना मर्यादेपर्यंत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी मोठी यंत्रणा आपली आहे. पोलीस यंत्रणा आहे, डिफेन्स आर्मी आहे. या मर्यादेच्या पुढे कुणाला अजिबात जाता येणार नाही, जाता येत नाही. आणि म्हणून आपला देश अजून अखंड आहे. आपल्या देशामध्ये अजिबात अशा पद्धतीने परिस्थिती निर्माण होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज सकाळी मी संसद भवनामध्ये होतो. प्रत्येक वर्षाला 6 डिसेंबरला 14 एप्रिलला राष्ट्रपतीजी, महामहिम राष्ट्रपतीजी, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि अनेक मंत्री आहेत, अनेक खासदार आहेत, विरोधी पक्षाचे नेते आहेत. अशा पद्धतीचे अनेक नेते त्या ठिकाणी जमा होतात. अनेक लोक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले असतात त्या संसदेमध्ये. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक पुतळे आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला अशा पद्धतीचा कार्यक्रम होतो. त्यामुळे आज या ठिकाणी या शिवाजी पार्क मैदानामध्ये पॅन्थरच्या काळामध्ये आम्ही सभा घेत होतो त्यावेळेला सगळं मैदान पूर्ण भरलेलं असायचं. सगळे स्टॉल आपलीच आहेत, माणसं सगळी आपलीच आहेत. पण मुंबई महानगरपालिकेने आमच्यावर अन्याय केलेला आहे. पूर्वी स्टॉल लागायचे, बाहेर स्टॉल लागायचे, पण नंतर स्टॉल आतमध्ये आणण्यात आले. एवढे तुम्ही आजूबाजूला स्टॉल आणलेले आहेत की आपली सभा घ्यायची कशी आम्ही. देशभरातून आलेली माणसं, महाराष्ट्रातून आलेली माणसं, मुंबईतून आलेली माणसं ऐकण्यासाठी येतात. आणि या ठिकाणी सगळं आता हे जेवण हवाई ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सगळं शिवाजी पार्क मैदान
सगळं व्यापून गेलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, पण थोडी जागा मला ठेवली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जास्त बोललं पाहिजे असताना याचा दिवस आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे, प्रेरणा देणारा दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकर गेले, पण बाबासाहेब आंबेडकरांनी लोक म्हणायचे की बाबासाहेब आंबेडकर ते जिवंत आंबेडकरांपेक्षा मृत आंबेडकर अत्यंत खतरनाक असतील. घराघरामध्ये आंबेडकर पैदा होईल. आणि आज तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अन्याय सहन करायचा नाही. अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही न अन्याय करणाऱ्यांना आम्ही अजिबात धडा शिकवणार नाही. पण आज दलितांवरती अत्याचार करणाऱ्या लोकांना सबक शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा एकदा पॅन्थर सारखं संघटन उभं करायचं का, अशा पद्धतीची मागणी देशभरातून होते. मला अमेरिकेतून, इंग्लंडमधून, ऑस्ट्रेलियामधून, अनेक देशातून मला फोन येत आहे. पुन्हा एकदा दलित पॅन्थरचं संघटन सुरू करा. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण सर्वजण काही 100 वर्ष 200 वर्ष जगण्यासाठी आलो नाही. लढण्याची जबाबदारी तुमची आहे. आम्ही या देशासाठी लढणारे लोक आहोत. आपली महार बटालियन बाबासाहेबांच्या मागणीप्रमाणे आपली महार बटालियन आहे. या महार बटालियन सारखं आपण आपल्या समाजासाठी लढलं पाहिजे, देशासाठी लढलं पाहिजे. आणि आपण त्या दृष्टिकोनातून पॅन्थरचा विचार भविष्य काळामध्ये आपल्याला करावा लागेल. आज गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. गरीब माणसाला न्याय देण्यासाठी आपल्याला झटायचं आहे. वेळ आली तर आंदोलन करायचं आहे. आपल्याला चैत्यभूमीचा विकास करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वर्षांपासूनचा तो स्तूप त्या ठिकाणी उभा. त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीचा स्तूप उभा राहायला पाहिजे. आणि हिंदू मिलकडे जाण्यासाठी एक रस्ता बनवण्याच्या संबंधामध्ये सुद्धा आमची मागणी आहे. अशा पद्धतीचं स्मारक असेल. माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये त्या ठिकाणी हे स्मारक करण्याचा निर्णय झाला. काँग्रेसचं सरकार असताना निर्णय अनेक वर्षांपासून आंदोलन चालू होतं. विजय कांबळे यांनी अनेक लोक आंदोलन करायचे. आणि ते आंदोलन जे होतं ते आंदोलन सातत्यानं चालू होतं. पण काँग्रेसकडून हिंदू मिलची जागा देण्यासाठी निर्णय होत नव्हता. शेवटच्या काळामध्ये आनंदराज आंबेडकर त्यावेळेला हिंदू मिल मध्ये घुसले आणि मी दिल्लीला जाऊन पार्लमेंट मध्ये घुसलो. आणि 29 डिसेंबरला दिल्लीमध्ये भव्य अशा पद्धतीचा मोर्चा आपण काढला. पवार साहेबांना मी सांगितलं होतं की जर यावेळेला निर्णय झाला नाही तर सगळ्या देशातून आलेले लोक आहेत त्या लोकांमध्ये अत्यंत मोठा गैरसमज होईल. आणि काय होईल हे सांगता येणार नाही असं मी पवार साहेबांना सांगितलं. पवार साहेबांनी ताबडतोब आनंद शर्मांना बोलावलं. मला त्या ठिकाणी बोलावलं त्यांच्या कृषी मंत्रालयामध्ये. आणि ताबडतोब निर्णय झाला. पण तो निर्णय झाला तो 4 एकर 4.25 एकर जमीन देण्याचा. तो निर्णय होता. तो निर्णय पूर्ण झाला नव्हता. आणि नंतर अचानक 2014 मध्ये काँग्रेसचं युपीचं सरकार गेलं आणि माननीय नरेंद्र मोदींचं सरकार या देशामध्ये आलं. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जबरदस्त अशा पद्धतीचे वार करत करत ते साऱ्या देशामध्ये फिरले. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सुद्धा त्यावेळेला एनडीएला पाठिंबा दिला. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये आपल्याला माहित आहे माननीय अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना जॉर्ज फर्नांडिस त्या ठिकाणी होते. ममता बॅनर्जी, नितीश कुमार, नवीन पटनायक, डीएमके अशा पद्धतीचे अनेक नेते सोशलिस्ट नेते त्यावेळेला एनडीए मध्ये होते. आणि संरक्षण मंत्री म्हणून जॉर्ज फर्नांडिस त्या ठिकाणी होते. पुण्यामध्ये रेसकोर्स मैदान आहे. त्या पुण्याच्या रेसकोर्स मैदानावरती आम्ही रिपब्लिकन पक्षाची मोठी सभा घेण्याचं ठरवलं. गोविंद साहेब कवाडे सर त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो. आणि ते मैदान काही मिळत नव्हतं. ज्या मैदानामध्ये इंदिरा गांधींची सभा झाली होती, पंडित जवाहरलाल नेहरूंची सभा झाली होती, ते मैदान मिळत होतं. जॉर्ज
फडणवीस आम्ही जाऊन भेटलो आणि ताबडतोब त्यांनी ऑर्डर काढली की रिपब्लिकन पक्षाच्या सभेसाठी मैदान देण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची भव्य अशा पद्धतीने सभा त्या रेसकोर्स मैदानावर झाली. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये बौद्ध समाज दीक्षा झाल्यानंतर दुसरा जो कार्यक्रम आहे तो 16 डिसेंबरला मुंबईच्या रेसकोर्स मैदानावरती मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे या भागातल्या लोकांसाठी मुंबई जवळ पडते म्हणून या ठिकाणी तो कार्यक्रम ठेवला होता. पण बाबासाहेब आंबेडकरांचं 6 डिसेंबर 1956 महापरिनिर्वाण झाल्यामुळं ती सभा होऊ शकली नव्हती. पण त्या रेसकोर्स मैदानावरती आपण सभा घेतली. जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आले होते सगळ्या देशातून आणि महाराष्ट्रातून. आणि या शिवाजी पार्क मैदानावरती सुद्धा आपली सभा होत होती आणि आपण सर्वजण या दृष्टिकोनातून काम करणारे आपण लोक आहोत. पोलिसांना नम्र विनंती आहे की पुढच्या वेळेला अशा पद्धतीची लाऊड स्पीकर बाजू होता कामा नये. ठीक आहे, शिवाजी पार्क मैदान सगळ्यांचं आहे पण ते मैदान सगळ्यांचं असलं तरी सुद्धा या ठिकाणी अनेक वर्षांपासून आमची सभा होते आणि महाडमध्ये सुद्धा 20 मार्चला आम्ही सभा सुरू गेली कार्यक्रम आणि नंतर आता सगळ्यांच्या सभा त्या ठिकाणी होऊ लागल्या. या त्या ठिकाणी वेळ देतात की 4 वाजता प्रकाश आंबेडकरांची सभा, त्याच्याबरोबर राणी गुणाची सभा, नंतर मग शेवटी आमच्या सभेला परवानगी असते आणि त्यावेळेला इकडून लाऊडस्पीकर तिकडून लाऊडस्पीकर असं नसतंय. त्यामुळे पोलिसांना नम्र विनंती आहे की पुढच्या वेळेला लॉ अँड ऑर्डरचा विचार आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. सभा होऊ द्या, सगळेच आपलेच लोक आहेत. पोलीस सभा कवाडीदारांची तिकडे सभा व्हायची, निराताईंची प्रकाश आंबेडकरांची चैतभूमीची सभा व्हायची. आम्ही काही चैतभूमी आम्ही काय आग्रह केला नाही कधी. चैतभूमीच्या समोर आमची सभा झालीच पाहिजे, आम्हाला जागा द्या अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कधी नाही केलं. पण राजकारण करणारे लोक जे आहेत ते राजकारण करणारे लोक विसर्ग करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे सर्वांनी विचार करायचा आहे की पुढच्या वेळेला अजिबात हे चालणार नाही. पोलिसांना माझी नम्र विनंती आहे की आपण अशा पद्धतीनं एकमेकाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना वेळ द्या सगळ्यांना. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष चालवण्याचा प्रयत्न करतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये. देशामध्ये 28 राज्य आहेत, त्या 28 राज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे. 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे. नागालँडमध्ये आपले 2 आमदार निवडून आलेले, तिथं आपला पक्ष रिकग्नाइज आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये आपल्या पक्षाला मान्यता मिळालेली आहे. लोकसभेमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराला 1.5 लाख मतं मिळाली होती. आता अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या पक्षाची स्थापना झालेली आहे. लिका खाया नावाचा एक जबरदस्त अशा पद्धतीचा एक नेता आपल्या पक्षात आलेला आहे. आणि ज्या वेळेला निवडणूक होईल त्या ठिकाणी निवडणूक 2019 मध्ये होणार आहे. त्यावेळेला अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा आपला पक्ष रेकग्नाइज होईल आणि अनेक राज्यामध्ये पक्ष रेकग्नाइज झाला की आपल्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. त्यामुळे आपण सर्वांना नम्र विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण सगळे झालेले आहात. बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन आपण जायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या या मातीला हात लावून आपण आपल्या गावागावात जायचं आहे आणि गावागावात जाऊन आपल्या समाजाला आपल्या पायावर उभं करण्यासाठी सरकारच्या योजना असतील, इतर योजना असतील, सहकार क्षेत्र असेल, त्याच्यामध्ये उतरून आपण आपल्या समाजाचं आर्थिक भलं करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक योजनांचा फायदा घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे काम रिपब्लिकन पक्षाने करायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करायची असेल तर गावागावातल्या माणसाला आपल्या पायावर उभं करा. वस्तीच्या माणसाला न्याय द्या. झोपडपट्टीच्या मुंबईमध्ये राहणारा, पुण्यात राहणारा जो माणूस आहे, आमची मागणी आहे की झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला कार्पेट एरियात 500 फुटाचं घर मिळालं पाहिजे. म्हणजे बिल्डअप एरियाचं जवळजवळ 6.5 फुटाचं घर आम्हाला मिळावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे.
आणि या मुंबई शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला समाज मोठ्या संख्येनं आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 12 नगरसेवक आपल्या गटाचे निवडून आले होते. मुंबईचा महापौर चंद्रकांत हांदोडे जी झाले होते. यावेळेला सुद्धा रिपब्लिकन पक्षाचा महापौर जर चंद्रकांत पडलं तर मान्य देवेंद्र फडणवीस यांना आमची नम्र विनंती आहे. एकनाथ शिंदे यांना आमची नम्र विनंती आहे. अजितदादा पवार यांना आमची नम्र विनंती आहे. हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण कोणासोबत आहे कळायला मार्ग नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष कोणासोबत मला माहित नाही आहे. अनेक ठिकाणी हा त्याच्याबरोबर का त्याच्याबरोबर कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा मी कुठेही गेलो नाही मी त्या प्रचाराला. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहे. मुंबईची महानगरपालिका, पुण्याची महानगरपालिका, पिंपरी चिंचवड आहे, अहमदनगर आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, कोल्हापूर आहे, सांगली, कुपवाड, मिरज आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नांदेड आहे, जळगाव आहे. अशा अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका आहेत. वसई विरार महानगरपालिका आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे, उल्हासनगर महानगरपालिका आहे. अशा अनेक महानगरपालिका 29 महानगरपालिका आहे. सगळ्या ठिकाणी आपल्या पक्षाची ताकद मोठी आहे. उद्या कल्याणमध्ये एक आपली सभा आहे, उद्या उल्हासनगरमध्ये एक आपली सभा आहे. आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला आमचा चांगला वाटा मिळाला पाहिजे. जर मिळाला नाही रिपब्लिकन पक्षाला आमचा वाटा मिळालाच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आलेले आहात. बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण आलेले आहात. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्यासाठी आपण आलेले आहात. त्यामुळं मी माझं भाषण जास्त न लाभवता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण 2 मिनिटं उभं राहायचं आहे. त्यानंतर आपल्या पक्षाची सभा संपेल. त्यामुळे 2 मिनिटं आपण शांततेनं या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मरण करायचं आहे. बाजूला समुद्र आहे, सागर आहे आणि हा माणसांचा जो सागर आहे या सागराने बाबासाहेबांना अभिवादन करायचं, श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आपण सगळ्यांनी 2 मिनिटं शांततेनं उभं राहायचं आहे. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. हे